देशभरामध्ये आज महाशिवरात्रीचा उत्साह सध्या बघायला मिळतोय। 12 ज्योतिर्लिंगांसह वेगवेगळ्या शिवमंदिरांमध्ये अगदी मध्यरात्रीपासून भाविकांनी गर्दी केली आहे। 12 ज्योतिर्लिंगांपैकी त्र्यंबकेश्वर, औंढा नागनाथ, भीमाशंकर, घृष्णेश्वर, परळी वैजनाथ ही ज्योतिर्लिंग महाराष्ट्रात आहेत। भीमाशंकर वगळता उर्वरित 4 ठिकाणी भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली। काकड आरतीच्या नंतर दर्शन सुरू झालंय। मंदिरांमध्ये मोठमोठ्या रांगा आहेत। बम बम बोलेचा जयघोषही सुरू आहे। केवळ भीमाशंकर मंदिर हे देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी सध्या बंद ठेवण्यात आलंय। तर ही दृश्य आपण बघतोय नाशिक, बीड, हिंगोली आणि छत्रपती संभाजीनगर मधली त्र्यंबकेश्वर, परळी वैजनाथ, औंढा नागनाथ या ठिकाणची ही मंदिरं आहेत। घृष्णेश्वर मंदिर आहे। तर ही 4 महत्त्वाची ज्योतिर्लिंग महाराष्ट्रातली। दक्षिण कोकणची काशी म्हणून प्रसिद्ध असलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील देवगडच्या कुणकेश्वर मंदिरामध्ये महाशिवरात्रीपासून 3 दिवस कुणकेश्वराची यात्रा सुरू झाली आहे। या यात्रेला 7 ते 8 लाख भाविक हे दर्शनासाठी दरवर्षी येत असतात। कुणकेश्वर मंदिर हे पांडवकालीन पुरातन मंदिर आहे। हेमाडपंथी असं बांधकाम या मंदिराचं आहे आणि या ठिकाणी स्वयंभू अशी महादेवाची पिंडी देखील आहे। 3 दिवस असणाऱ्या या यात्रेसाठी मंदिराला आकर्षक अशी विद्युत रोषणाई करण्यात आली। अगदी सकाळपासून या मंदिरामध्ये भाविकांची मोठी रांग लागल्याची दिसते आहे। रायगडमधल्या हरिहरेश्वर मंदिरामध्ये दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली आहे। समुद्राच्या किनाऱ्यावरती असलेल्या या मंदिरामध्ये भाविक मोठ्या संख्येने दर्शनासाठी येतात। हरिहरेश्वर मंदिरामध्ये आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली आहे आणि आज पहाटेच्या वेळेला विधिवत अशी महापूजा देखील पार पडली। सर्व विघ्नोपशांतये सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके। ठाणे शहरामधल्या मुख्य बाजारपेठेमध्ये असणारं ग्रामदैवत कौपिनेश्वर मंदिरामध्ये आज पहाटे 2 वाजल्यापासून भाविकांनी रांग लावली। या मंदिराला आकर्षक अशी फुलांची सजावट करण्यात आली आहे। उद्या कौपिनेश्वर महाराजांची पालखी सुद्धा या भागामधून काढली जाईल। उज्जैनमधल्या महाकालेश्वर मंदिरामध्ये मध्यरात्री पारंपरिक भस्म आरती झाली आहे। यावेळेला दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली। याआधी देवाला दूध, दही, मध आणि फळांचा रस यांनी अभिषेक देखील करण्यात आलाय। या ठिकाणी सलग 44 तास पूजा अर्चा सुरू आहे। वाराणसीमधल्या काशी विश्वनाथ मंदिरामध्ये भाविकांनी आज मोठी गर्दी केली। पहाटे काशी विश्वनाथ मंदिरामध्ये महापूजा देखील पार पडली आहे आणि यानंतर दर्शनाला सुरुवात झाली आहे। ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या काशी विश्वनाथ या ठिकाणी मध्यरात्रीपासून भाविकांची मोठी गर्दी बघायला मिळाली आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।
आहे